आपण पाहिलं असेल की अनेक वर्षापासून महायुतीमध्ये उमेशदादा काम करत आले, महायुतीच्या जोरावर ते खासदार झाले। मागच्या वेळेसही शिवसेनेने प्रामाणिकपणे त्यांचं काम करून त्यांना खूप मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून दिलं। आजही आपण जर पाहिलं असेल की जळगाव रेल्वे स्थानकावर त्यांचं स्वागत ज्यावेळेस झालं तर त्यावेळेस सुद्धा धनुष्यबाण असलेल्या शिवसेनेचा गमछा त्यांच्या गळ्यामध्ये होता। आजही त्यांच्या मनामध्ये शिवसेनेविषयी खूप मोठ्या प्रमाणात आदर आहे, हे आज लोकांच्या समोर त्या ठिकाणी सिद्ध झालंय। आणि कुठेतरी उमेशदादांना असं वाटतंय की आपण खूप मोठी काही चुकी केली आहे, कारण की त्यांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे साहेब आहे आणि मुखामध्ये फक्त उद्धव साहेब आहे। म्हणजे याच्यातून एक सिद्ध होतं की उमेशदादांना कुठेतरी गिल्टी फील होतंय की आपण आजही महायुती सोबत आहोत, एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहोत, भाजपा सोबत आहोत, ह्या याच्यातून सिद्ध होतं। आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये परत उमेशदादा आपला घेतलेला निर्णय बदलवू शकतात, हे आम्हाला शाश्वती आज या ठिकाणी त्यांच्या गळ्यामध्ये जो गमछा त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा घातलाय याच्यावरून आज ही गोष्ट सिद्ध होते। भाऊ, त्यांच्या गळ्यामध्ये शिवसेनेचा धनुष्यबाणाचा जो गमछा आहे आणि उद्धव ठाकरेचा जो मशालीचा गमछा आहे, तर तुम्हाला असं वाटतं का त्यांना पक्ष जो प्रवेश करताना त्यांना इकडे न जाता तिकडे गेले असं काय वाटतंय का तुम्हाला? हे बघा, त्यांच्या मनामध्ये मी म्हटलं पहिलेच की त्यांच्या मनामध्ये आजही शिवसेनेविषयी आदर आहे, धनुष्यबाणाविषयी आदर आहे। आपण जर पाहिलं असेल की ज्यावेळेस त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या उपस्थित होत होता तर त्यावेळेसही सुद्धा ते वारंवार त्या ठिकाणी धनुष्यबाण धनुष्यबाण उचलला हे वाक्य त्यांचे रिपीट त्या ठिकाणी होत होते। याच्यातून एक गोष्ट सिद्ध होते की आजही एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना उमेश पाटलांच्या मनामध्ये आहे की ज्या शिवसेनेने 2019ला त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करून त्यांना ह्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून आणलं होतं।